नमस्कार मित्रांनो, मी आहे अमित पवार आणि आपण आज पाहणार आहोत युनिव्हर्सल पी सी बीबद्दल काही थोडीशी माहिती. ठीक आहे, मार्केटमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा युनिव्हर्सल पी सी बी मिळून जाईल. कुठेही आपण खरेदी करू शकता. पी सी बीचा टोटल डायग्राम पी सी बीच्या बॅक साईडला दिलेला आहे. ठीक आहे, ज्या वेळेला आपण कंपनीचा पी सी बी रिपेरी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याकडून रिपेरी होत नाही, अशा कंडिशनमध्ये आपल्याला युनिव्हर्सल पी सी बी लावावा लागतो. ठीक आहे, त्याबद्दल आपण तर पुढे बघणारच आहोत. पण या पी सी बीमध्ये आपल्याला काय काय येणार आहे बॉक्समध्ये हे पाहायचं आहे. चला तर आपण करूया अनबॉक्सिंग पी सी बीचं. ठीक आहे, बॉक्समध्ये आपण ओपन करत आहोत. तर बॉक्समध्ये आपल्याला पहिल्यांदा भेटून जाईल हा डिस्प्ले. एकंदरीत हा डिस्प्ले आहे. दुसरा आहे रूम टेम्परेचर सेन्सर. तिसरा आहे कॉईल टेम्परेचर सेन्सर. त्यानंतर मिळणार आहे आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर भेटणार आहे आपल्याला त्याचे लग्स. ठीक आहे, त्यानंतर भेटणार आहे आपल्याला एक रिमोट. त्यानंतर आपल्याला एक मिळणार आहे पी सी बी. ठीक आहे, आणि हे जे आहे आपल्याला मिळणार आहे फॅन, म्हणजे ब्लोअर फॅनचं वायरिंग. ठीक आहे, यानंतर पी सी बीमध्ये बॉक्समध्ये काही शिल्लक नाही राहणार आहे. यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन एरर कोड दिलेले आहेत. आपण बसवत असाल तर बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला काही भेटणार नाही आहे, त्याला आपण ठेवून द्या बाजूला. ठीक आहे, एकंदरीत आपण पी सी बी विषयी विचार करत असतो तर पी सी बीमध्ये सर्व प्रकारचे कनेक्शन दिलेले आहेत. त्यामधले पहिले दोन जे कनेक्शन दिसतात, जो मोठा सॉकेट आहे त्यानंतर लहान सॉकेट आहे. ठीक आहे, इथं आपला ट्रान्सफॉर्मर लागेल जो आहे हा. ठीक आहे, यातले प्रायमरी आणि सेकंडरीसाठी कनेक्शन दिलेलं आहे. इथं आपल्याला द्यायचं फेज वायर, जे आपली रेग्युलर ए सी सप्लायमधून येणार आहे तो. त्यानंतर या साईडला जो द्यायचा आहे तो आपल्याला निगेटिव्ह सप्लाय द्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर रूम टेम्परेचर सेन्सर आणि कॉईल टेम्परेचर सेन्सर ज्याच्या त्याच्या कलरप्रमाणे तुम्हाला दिलेला आहे. हा रेड कलरमध्ये येणारा हा रूम टेम्परेचर सेन्सर आहे. हा रूम टेम्परेचर सेन्सर आपल्याला इथे इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हा कॉईल टेम्परेचर सेन्सर हा व्हाईट कलरमध्ये सॉकेट येतं. व्हाईट कलरमध्ये आपल्याला सॉकेट्स इथे इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर येणार आहे आपल्याला हा डिस्प्ले. डिस्प्लेचं सॉकेटसुद्धा इथं सेम आहे. डिस्प्ले सॉकेट सेम आपण इथं लावू शकतो. ठीक आहे, हा ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी याला ओळखायचं असेल तर एकंदरीत आपण पाहू शकतो, जे रेड कलरमध्ये आलेलं आहे हे प्रायमरी आहे आणि ब्ल्यू कलरमध्ये आले हे सेकंडरी आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण जोडून घेऊया. हे प्रायमरीचं कनेक्शन आपण प्रायमरीला देतो, सेकंडरी कनेक्शन आपण सेकंडरीला देणार आहोत. ठीक आहे, आपण ज्यावेळेला ब्लोअर फॅन जोडणार आहे तर ब्लोअर फॅनसाठी हे सॉकेट कंपनीने ऑलरेडी दिलेलं आहे. आपण ब्लोअर फॅनचं सॉकेट पण जोडून घेऊया. आपल्याकडे आता ब्लोअर फॅन नाही आहे, त्यामुळे आपण फक्त ब्लोअर फॅन कनेक्शन करत आहोत. ठीक आहे, हे एकंदरीत आपण कनेक्शन केलेलं आहे. त्यानंतर ह्या कोपऱ्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे स्विंगसाठी कनेक्शन दिले आहे. ज्यावेळेला आपण स्विंग लावतो त्यामधले एक सॉकेट समोर आहे ते लहान आहे, त्यानंतर आता आहे ते मोठं आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं जिथं इन्सर्ट करता येईल ह्या हिशोबाने तुम्ही स्विंगचं कनेक्शन करायचं आहे. ठीक आहे, एकंदरीत इथे दोन रिले दिले आहेत. हे फॅनसाठी आउटर फॅन कनेक्शनसाठी दिलेलं आहे. याचा यूज काय आपण करायची गरज लागत नाही. ठीक आहे, त्यानंतर एक जो लास्टचा कोपऱ्यातला जो दिसतो, जवळ दिसतो बघा तुम्हाला, इथं कॉम्प्रेसर COM लिहिलेलं आहे. हे कॉम्प्रेसरसाठी कनेक्शन, जे आउटडोर CP आपल्याला जाणार आहे त्यासाठी कनेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मेन पॉझिटिव्ह सप्लाय आणि निगेटिव्ह सप्लाय द्यायचं आहे. उरलेला जो कनेक्शन आहे इथं हा जो कॉम्प्रेसर जाणार, हा कॉम्प्रेसर आणि कॉम्प्रेसरची जी निगेटिव्ह असणार आहे ते निगेटिव्ह येणार. ठीक आहे, तर आपण याला सप्लाय देऊन चेक करूया. एकंदरीत आपल्याला पी सी बी कोणत्या पद्धतीने ऑन होणार आहे ते आपल्याला फक्त पाहायचं आहे. एकंदरीत मी काय करून घेतो, रिमोटमध्ये पहिल्यांदा सेल टाकून घेईन.
ठीक आहे. रिमोटमध्ये आपण सेल टाकून घेऊया. हा कॉमन रिमोट आहे. रिमोट अशा पद्धतीने वर्क होऊन जाईल. ऑन आहे का नाही तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पॉवर कनेक्शन द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण पॉवर कनेक्शन देत आहोत. त्याकडे आपल्याकडे टॉप्स दिलेला आहे. मेन देतो आपण पॉवर कनेक्शनसाठी आणि हे देत आहोत निगेटिव्ह. कॉम्प्रेसरचं कनेक्शन तुम्हाला इथे दिलेलंच आहे. ठीक. हे आपण आता पॉवर इन्सर्ट करत आहोत. ठीक आहे. जसं आपण पॉवर कनेक्शन देतो आहे त्याच वेळेला बीप अशी आवाज येऊन जाईल. ठीक आहे. यावर इंडिकेशन तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं दिसत नाही. जोपर्यंत आपण रिमोटवरून ऑन नाही करणार तोपर्यंत आपल्याला इंडिकेशन येणार नाही आहे. आपण रिमोटवरून ऑन करतो. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं रिमोटवरून ऑन झालेलं आहे. रिमोटवर ऑन झाल्यानंतर आपल्याला हा अशा पद्धतीचा डिस्प्ले पाहायला भेटेल. ठीक आहे. या डिस्प्लेवरती एक रेड कलरचा लाईट चालतो आहे आणि एक ब्ल्यूचा. ठीक आहे. जोपर्यंत रेडचा कंडक्शन चालू आहे तोपर्यंत आपल्या कॉम्प्रेसरला सप्लाय जाणार नाही आहे. आपण रिमोटवरून मोड वगैरे चेंज करून पाहू शकतो. तर रिमोटवरून आपण AC ऑन करून पाहूया. ठीक आहे. रिमोटवर AC ऑन चालू केल्यानंतर आपल्याला डिस्प्ले अशा दिसायला मिळेल. त्यानंतर रिमोटमध्ये ज्या पद्धतीने आपण रेग्युलर प्लस मायनस टेम्परेचर हवं असेल तर आपण करू शकतो. ठीक आहे. ऑन ऑफ पाहिजे असेल तर ऑफ किंवा ऑन दोन्ही पण आपल्याला करता येईल. बाकीची टोटल माहिती रिमोटची पाहिजे असेल तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण टोटल रिमोटची माहिती सांगणार आहोत. ठीक आहे. आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच आहे.